आपलं साहित्य राहते अशा गोष्टी आम्ही साहित्य आणले शाळेला तुम्ही चालेल गुडोदंडाचे चायनीज वाला ठीक आहे चला फटाफट मस्त बघित जेवायला तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण निघालेलो आहे कुठेतरी बाहेर पिकनिकसाठी आणि खूप असे एन्जॉय करणार आहे. तर आपल्याबरोबर बघू शकता इक्बाल, जिजो, चेतन, विराज, संदीप आणि अजून देखील दुसरी मंडळी आहेत, ती देखील पुढे गेलेली आहेत. ते अर्धे बाईकवरती आहेत, अर्धे कारमध्ये आहेत. तर मस्त अशी मजा येणार आहे आणि माळशेज घाट वगैरे आपल्याला चांगला व्ह्यू एन्जॉय करायला भेटणार आहे. खूप मजा येणार आहे. तर आता निघूया आपण इथला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आता वाजलेत आता एक 5:30 पावणे 6 झालेले आहेत. तर निघूया लवकर फटाफट, कारण का उशीर झाला आहे खूप. तर आता निघू आणि मग भेटू आपल्या चांगले नजारे बघत रस्त्याला. आणि हा एक माणूस आहे ज्याने आम्हाला फसवलं. पिकनिकला रेडी झालं, सगळ्यांना रेडी केलं आणि नंतर सगळ्यांना फसवलं. आणि आता 5,000 पैसे दिले, पण 6,000 दिले. 6,000 दिले का 5,000 दिले? 5,000 दिले. पॅक चाल ना आता तू पण, काय जायला चुत्या बनवतो आम्हाला, सोडायला आला झोपेतून उठून आम्हाला. अरे जायचं मी आता यायची ऍक्च्युली खरोखर जाम इच्छा होती, पण काय करणार मी. चल बस गाडीमध्ये काय आहे ते करू पोस्टपोन. टाकला गाडीत मला. हा आणि येऊन गेले. एक जागा आहे तुझ्यासाठी. चल बस हे चल, हे टाका भरा, ये भरा याला. एक मिनिट विसू डिझाईन लिहून ठेव मला. रिझाईन लिहून ठेव त्याला. तर आता आपण आवीच्या इथे आलोय. आवी वगैरे देखील आहे इथे. समीर आहे आपला. पॅकिंग बघू शकता पूर्ण सगळं सामान वगैरे याच्यामध्ये झालेलं आहे पॅक. आणि आता निघूया आपण आपल्या प्रवासाला. आता फायनली आपण निघालोय. मी आलोय आता बाईकवरती, कारण का बाईकची मजा ही एक वेगळी आहे. 4 व्हीलरमध्ये जाण्यापेक्षा बरोबर बाईकवरती जाऊया, म्हणून मी आलोय समीरच्या बरोबर बाईकवरती. आणि ही आपली मंडळी देखील आहेत. आता सध्या टेबल सीट आहे, कारण का पुढे आपल्याला पुणेच जॉईंट होईल. मग पुणेच्या बरोबर प्रतीक जाईल. हाय एवरीबॉडी, चलो घूमने निकल पडे वापस एक बार. मस्त अशी आपली जर्नीची सुरुवात झालेली आहे. आणि इथे आम्ही कल्याणला येऊन फुल ट्रॅफिकमध्ये आटपलोय. बघू शकता फुल रिक्षा फुल रिक्षा. रोजचे काय बाबा एवढ्या रिक्षा समीर, किती रिक्षा आहेत कल्याणमध्ये एवढ्या? अर्ध्याच दादू सांगतात, अर्ध्याच आहेत अजून, अर्धे यायचे बाकी आहेत. आणि समोर आपल्याला दिसतोय कल्याण स्टेशन, कल्याण जंक्शन. आता फायनल इकडचा मौसम बघू शकता, एकदम जबरदस्त आणि फुल धुकं आहे. भारी वाटतं एकदम. आणि फुल थंडी वाटायला लागले. तर बघा तसं आपण सिटीमधून येत होतो तर अजिबात थंडी नव्हती, आणि आता फुल थंडी एकदम वाढलेली आहे. आणि धुका तर बघू शकता एकदम मस्त असा खतरनाक वाला धुका आहे. भारी वाटतं एकदम ना. फायनली आता आम्ही आलो मुरबाड जवळ आणि जरा नाश्ता करायला थांबलोय. तर आपली बाईकवाली मंडळी आपण सगळे पुढे आहेत. आपल्या 3 बाईक आहेत आणि एक 4 व्हीलर आहे. 4 व्हीलरवाले अजून यायचे बाकी आहेत. आम्ही सगळे पुढे आलोय. बघू शकता नाश्ता घेतला आपण. नाश्त्याला आहे वडापाव आहे, मेंदू वडा आहे. तर सगळं आता नाश्ता वगैरे करून घेऊया. तर आता ही आपली मंडळी देखील आले आहे. त्यांनी पण मस्त मेंदू वडा आणि त्यांनी मागवलं आहे उत्तप्पा संदीपने. समोरच आपल्याला एस टी स्टँड दिसतोय मुरबाडचा. खूप एस टी, खूप आहे गर्दी. ये अपना जीजो भाई भी है. जीजो भाई क्या ले रहा है? जीजो भाई क्या ले रहा है? वडापाव. वडापाव मस्त लागला, भारी आहे एकदम. मामा एक चाय द्या.
मामाकडून आता चाय घेऊया आपण. मारूया जरा चायची चुटकी. चाय बनवायला लागेल. मस्त एकदम गेटअप बिटअप करून एकदम का टोपी टिकली लावून एकदम फ्रेश मध्ये चाय देतात आपल्याला. रामकृष्ण हरी मामा. तर मित्रांनो आता मस्त की आम्ही इथे या स्पॉटवरती थांबलेलो आणि मस्त मस्त फोटो क्लिक केले. ते आपले फोटो बघायचे असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा नक्की. आणि इथे मस्त चाय वगैरे पिली. आम्हाला इथे एक मोबाईल देखील भेटला. एका काकींचा होता, रेडमीचा फोन होता. तर त्यांना देखील फोन केला. पण अंदाजे आम्ही पासवर्ड टाईप केला आणि तोच नेमका लागला 1 2 3 4 5 एकच पासवर्ड होता तो. त्याच्यामुळे मग नंतर त्यांचं कोणतरी होते नातेवाईक त्यांना फोन केला आणि या भावाकडे दिलाय, तो घेईल फोन. तर आता निघूया आपण आणि आपल्या स्पॉटला भेट देण्यासाठी जाऊया. तर मस्तपैकी भावाने आपल्याला चाय वगैरे देखील पाजले. एकदम भट्टीवरती चाय बघू आता. या भट्टीवरती त्याने मस्त चाय बनवली भावानी. भावा तुझं नाव काय? हा विशर विषय विशाल. अरे विशाल बोल भाई. विशाल भाई यांनी मस्त आपल्याला चाय बी पाजले. तू कुठला इथलंच गावचा का? कुठला म्हणजे खाली आहे का? ओके. तर या स्पॉटला भेट देण्यासाठी तर नक्की या. लिंबू पाणी पिया, चाय पिया, मस्त एकदम भारी आहे. तर चला आता आपण पण निघूया. लेट्स गो एव्हरीबॉडी. फायनली आता आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन जवळ आणि बघू शकता बाजूला डॅम एक. फायनली आता आपण आलोय आणि एक स्पॉट देखील बघितला आपण. इकडे जायचं आहे आपल्याला बाईक घेऊन आतमध्ये. तर आता आपली 4 व्हीलर येईल, त्याच्यातून सामान वगैरे घेऊन आपण तिथे जाऊया. खरं तर संदीप गेला तिथे, त्या सरपंच आहेत इथल्या गावच्या, त्यांना भेटायला गेलाय. उद्याला आपल्याला त्या शाळेला देखील भेट द्यायचं त्याच्यासाठी. तर त्यांना भेटून येईल. नंतर मग आपण आपल्या स्पॉटवरती जाऊया आणि दाखवतो. एकदम खूप भारी स्पॉट आहे आणि एकदम हवा वगैरे तर एकदम जबरदस्त लागते. एकदम म्हणजे मस्त एकदम गारवा एकदम खूप भारी आहे. तिथे आता गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. मस्त की आपला टेंट वगैरे लावू तिथे. मस्त की जेवण स्पॉटवरती पोहोचलेलो आहे आणि हा आहे आपला स्पॉट बघू शकता. आणि एवढा सगळं सामान वगैरे आता आपण घेऊन आलोय आणि आता इथं नेट कटिंग चालली. ही नेट घेऊन आलो आपण. तर या मस्त की मांडवावरती टाकू म्हणजे ऊन वगैरे पण आपल्याला काय लागणार नाही. मस्तपैकी. आणि टेंट देखील आहे आपल्याकडे. टेंट नंतर एकदम जबरदस्त आहे. आणि काय लोकेशन आहे खरोखर एकदम जाम भारी आहे. आता ऊन आहे थोडा, संध्याकाळचा तर नजारे अजून भारी असणार आहे. आपला ड्रोन शॉट वगैरे पण खूप मस्त येणार आहेत. खूप मस्त एकदम लोकेशन आहे, खूप भारी. तुम्ही टाकले का ही झाला? लागतात का मच्छी विच्छी जाम भेटते? मच्छी
कुठला मासा भेटतो? रू वगैरे भेटते मोठे मोठे. सकाळी काढतील ना ते, कुठच्या साईडनं काढतात? तिकडून येतात ना ते, इकडून येतात. बघूया आता आपला सेटअप आधी करूया रेडी. आपला सेटअप झालेला आहे रेडी, बघू शकता एकदम मस्त असा सेटअप रेडी झालेला आहे. आणि आता आपण इथे मस्त की काय जेवायला वगैरे बनवूया आणि टेंट वगैरे पण लावूया जरा वेळाने, टेंट वगैरे लावूया. मस्त एकदम झोपडा बनवून टाकला आपण, एकदम मस्त एकदम बढियावाला लाग रहा है, एकदम फुल हवा हवाई. आणि इकडे हा दिसतो ना, इकडून एक आपला हरिश्चंद्रचा ट्रॅक देखील आहे खिरेश्वर वरून हरिश्चंद्राकडे जाण्यासाठी. आणि हा इथला आपला गावातलाच पोरगा आहे, तर त्यांचाच हा झोपडा आहे, तर तिथेच आपण थांबणार आहोत. तर टेंट वगैरे मस्त की लावूया, मस्त आता टेंट वगैरे लावू आणि पद्धतशीर म्हणजे जरा अजून सावली होईल. टेंटवरून एक ताड हे टाकूया नेट, तशी खूप मोठा टेंट आपला हा. पटापट आता टेंट लागलेला आहे, बघू शकता एकदम मस्त असा टेंट लागलेला आहे आणि खूप भारी आहे. आणि फुल म्हणजे 7-8 जण आरामात झोपू शकतात त्याच्यामध्ये, 8-9 जण. 2 खिडकी, हा खरं तर हा मेन डोअर आहे, या 2 खिडक्या आहेत. आणि इकडचा तुम्ही बघू शकता मस्त आपल्या बाहेर टेंट मधून निघल्या बाहेर फुल असा व्ह्यू, जबरदस्त असा व्ह्यू. आणि इकडे आपला हा झोपडा हा आपल्याला जेवण बनवण्यासाठी खूप भारी झोपडा आहे, मस्त हवाई झोपडा आहे. आणि हा व्ह्यू एक नंबर एन्जॉय करणार आहे. सनसेट होईल ना तेव्हा एक नंबर वाटेल. आता जरा ऊन आहे त्याच्यामुळे जरा गरम होत आहे थोडं, एवढं पण गरम नाही आहे आपल्यासारखा, मस्त वाटत नाही. राहू दे, ओपनच राहू दे सगळं, म्हणजे व्हेंटिलेशन मस्त की फ्रेश वगैरे होऊ आणि जेवायला लागूया काहीतरी. जेवायला भूक पण लागले, जाम भूक लागली रे मला. वडापाव 2 खाल्ले मगाशी, एक मेंदूवडा खाल्ला, फार जिरला. आता काहीतरी पेटपूजा करावी लागेल. मस्त एकदम टेंट वगैरे लागला. आता याचे फोटो वगैरे क्लिक करू मस्त पैकी. आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, मराठी मुंबईकर. त्याच्यावरती आपले फोटो वगैरे बघायला भेटतील आपल्याला. तर आपण चिकन आणलेलं आहे आणि मस्तपैकी आता बनवायला गेलो. चिकन वगैरे बनवत आहे आपला समीर भाई, बनवणार आहे चिकन. समीर आणि आवी नेहमीप्रमाणे, आवी कुक आपला. आवी जरा काळू घे चेहऱ्यावरती तुझ्या. आता नाही मला इकडे जायला लागेल असं. तर मस्त की आता टोपात मी काय बोलतो, पहिले ना पाव आणले तुम्ही तर भुर्जी बनवा ना यार, पाव बरोबर खायला. जर भुर्जी पाव खाऊ नंतर जेवू वाटलं, पण चिकन बनवून घेऊ नंतर बुर्जी बनवू. जेवू नंतर मग चिकन काय लागेल आधी जेवू, आता काय चिकन जाय. कांदा वगैरे कटिंग करून घेतलेला आहे आणि मसाले वगैरे पण आपण आणलेले आहे. ठीक आहे, चला पटापट मस्त पैकी जेवायला रेडी करा रे बाबांनो, भोगा लागले भोगा. चूल देखील पेटवायचे, त्याच्यासाठी आपण लाकडं आणायला जाऊया. आपला गोट्या बाई पहिला गेलाय, जाम लाकडं आणली सर तुम्ही. काटेरी तर पुण्यात एक गेली तिकडे शोधाला. तर मित्रांनो इथे आता बुर्जी बनवायला घेतले. आपल्या तिकडे चिकन ठेवलेलं आहे चुलीवरती, पण चूल विजली. ओली लागते म्हणा, चूल आता विजलेली आहे आणि मस्त इथे बुर्जी केलेली आहे. जरा सडसडीत बनवले जरा ती बनवत आहेत आता. चपात्या खातो बाई, चपात्या खातो ना, भाकरीचं नाही खात रोज. मग रोज भाकरी खातो ना. सुनील कडनं रोज मला 2 यांचे दोघांचे भांडणं चाललेले आहेत. मी भाकरी खातो, तू पाव खातो, तू भाकरी खातो, मी पाव खातो.
तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर शुभ सकाळ. आणि आपण आहे बघू शकता डॅमवरती. मस्त की रात्री आपण टेंट लावलेला. रात्री आपण नंतर शूट वगैरे काय केलंच नाही, नंतर खूप जेवण वगैरे बनवलं. तो बघू शकताय. आता पण जिजो जेवायला घेतोय. मस्त एकदम क्लायमेट आणि रात्रभर फुल कडाक्याची थंडी एकदम. बघू शकताय आपली सगळी पब्लिक झोपलेली आहे आधी. नाश्ता करतोय चिकन खाली. एक एकाने जेवायला घेतलाय बघू शकताय. तुझं पण क्लायमेट बघू शकता. आता थोडंच वेळा तिथून आता सनराईज होईल मस्तपैकी. खूप भारी एकदम वाटतं व्ह्यू बघा, जबरदस्त. तर बघू शकता सकाळच्या नाश्त्याला आपल्याला प्रतीकने बनवला मस्तपैकी अंडा. आता अंडा वगैरे खाऊया. आपल्याकडे पाव वगैरे पण खालचे खूप आहेत. पलटी होईल का कुठे आज? अरे बाबा 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 लफडा जाम. कुठे असा उडून ना ते उडवतात तसे चायनीज वाला. मित्रांनो फायनली आता अंडा खाऊया आणि नंतर मग आपल्याला चाय वगैरे आणायला संदीप गेलाय. चाय वगैरे नंतर पिऊ. जरा पेटपूजा करूया, भूक लागली जाम. मस्त आता मस्त की पेटपूजा केली, नाश्ता वगैरे झाला आणि आता असाच फेरफटका मारायला निघालो आम्ही मस्तपैकी डॅमच्या कॉर्नरने. बरं कुठे जातो रस्ता, पुढे काय आहे वगैरे असंच बघत जाऊ. बघा आता मस्त एकदम लोकेशन खूप मस्त आणि शांत. कोणीच नाही इथं, गावातले देखील कोणीच नाही तेवढं, त्यामुळे भारी वाटतं एकदम. लोकेशन खूप जबरदस्त आहे. तर आंघोळ वगैरे जरा ऊन आल्यानंतरच जाऊ आंघोळ वगैरे करायला. आंघोळ पण आपल्याला काय जास्त आतमध्ये वगैरे जायचं नाही, कॉर्नरलाच थांबू. उगाच रिक्स नाही घ्यायची, आपल्याला पाण्याचा अंदाज नाही इकडे ते, त्याच्यामुळे. सो आता आपण पुढे आलो आणि पुढचा पण मस्त एकदम लोकेशन खूप भारी वाटतं. एकदम शांत आहे. एक माणूस नाही आपल्याला दिसला अजून. त्या आजूबाजूला ही निवडुंगाची झाडं आहेत. आपला टेंट बघू शकताय तिथे दिसतोय समोर. मस्त असा लोकेशन आहे आणि हा पूर्ण असा रस्ता आहे जिकडून आपण आलो. मस्त एकदम वाटतं. की अशा गाई वगैरे आता चरायला आलेल्या आहेत. खूप भारी एकदम मस्त सीन आहे. तिकडून म्हशी वगैरे देखील येत आहेत. मस्त असा फेरफटका एक मारला आणि बघू शकता आता खूप साऱ्या गाई बैल म्हशी येत आहेत आणि आपला टेंट तिकडे दिसतोय. मस्त असा सुंदर एकदम निवांत ठिकाण आहे. आंबा आपली मस्त की मंडळी चाय नाश्ता करतायत. चाय नाश्ता आलेला आहे. संदीप घेऊन आला आपला चाय नाश्ता वगैरे. डब्बा भरून आपल्याला पोहे आले, चाय आलेला आहे. हे लोक नाश्ता करतात. आपण पण नाश्ता वगैरे करून घेऊया मित्रांनो. आता आपला मस्तपैकी पूर्ण नाश्ता वगैरे झालेला आहे. इकडे प्रतीक चाललं पाण्यात आंघोळ करायला, पण पाणी खूप थंड आहे. आपण काही गोष्टी आणल्यात त्या शाळेला द्यायच्या आहेत. मस्त एकदम वाटतं. पण जरा आता थोडं नॉर्मल ऊन यायला लागलं, पण लोकेशन भारी आहे. हे जिजो कैसा लग रहा है? तर मित्रांनो आता आपण घेतो आपल्या उरकायला. टेंट वगैरे पॅकअप करूया, कारण का आता निघायचा टाईम झाला आपला. आपले कपडे वगैरे पण सुकले आहेत सगळे मस्तपैकी. आणि आता निघूया आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. आता आपल्याला खरं तर शाळेत जायचं आहे. शाळेत वगैरे जाऊया आणि नंतर मग निघूया घराकडे आपल्या. बघा आपला टेंट मस्त असा पॅकअप करूया. आता खिरेश्वर गावामध्ये आलो आणि खिरेश्वरची आता एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये जायचं आहे आपल्याला. तिथं जाऊन त्यांना भेट द्यायची आणि आपण काही वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तू आपण तिथे शाळेला देऊ. बघूया जाऊया शाळेत सगळेजण. बॅट वगैरे आणले, बॅडमिंटन रॅकेट वगैरे आणलेलं आहे. अशा काही गोष्टी आणलेल्या आहेत त्या आपण शाळेला देऊ द्या. आमच्याकडे बॅट आहे, बॅडमिंटन आहे आणि बॉल आहे. ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. तर जाऊया आपण आता. प्राथमिक शाळा खिरेश्वर, जुन्नर, जिल्हा पुणे.
आणि ही आपली मंडळी बघू शकता. हे आहेत वर्ग, ते आहेत, प्लस या साईडला देखील आहेत. आज युनिफॉर्म नाहीत वाटतं बहुतेक. आणि सातत्याने दरवर्षी येणारे आपले डोंबिवली मधून येणारा एक ग्रुप आहे. गेल्या वर्षी त्यांनी तुम्हाला बिस्किटचे पुढे दिले होते है ना. या वर्षी पण त्यांनी तुमच्यासाठी खेळाचं साहित्य आणलेले. त्यांच्यासाठी अगोदर जोरदार टाळ्या वर्षी काय केलं आम्ही, आमचा एक शिक्षक अतिरिक्त झाला. गेल्या वर्षी ते जण होते, आमचा एक वर्ग कमी केलाय. यावर्षी 4थी पर्यंत शाळा आहे, गेल्या वर्षी 5वी पर्यंत छोटी शाळा. कसं होतं 60 पट म्हणजे मुलांच्या संख्येवर शिक्षक निश्चित असते आणि मुलं कमी असल्यामुळे आता इथं डबल इकडे पण मोठी शाळा आहे, शासकीय आश्रम शाळा आहे. त्याच्यामुळे मग ग्रामस्थांनीच ठरवलं 4थी पर्यंत ठीक आहे. पुढचा वर्गाला मग तिथं कसं सेपरेट विषयवार शिक्षक असतात. आमच्याकडे कसं सगळा टोटल सगळे विषय एक जणांनी शिकवायचे असं असतं. म्हणून मग मुलं कमीत. आणि आता आजकाल मुलं लोकांनाही कमीच आहेत, पण जास्त मुलं नाही, 1-2 अशीच. आणि तरुण वर्ग सर्व्हिसमुळे किंवा असं कामानिमित्त बाहेर गावी असल्यामुळं प्रॉपर राहणारे लोक थोडीच आहेत ना, मुलं संख्या कमी आहे. त्याच्यामुळे आपल्या गावचे आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षणप्रेमी मान्य श्री सिंधुभाऊ कवटे यांच्या हस्ते आपण सर्वच तरुण वर्गाचं युवकांचं कमीच आहे सगळ्यांचं तुमच्या हस्ते आपण स्वागत आहे. इथं उपलब्ध आपल्याकडे जे आहे त्याच्यानुसार तुमचं जे योगदान आहे ते खरंच म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. आणि या म्हणजे भरपूर पर्यटक येतात. पावसाळ्यात तर प्रचंड असतात, म्हणजे 10,000च्या पुढचे असतील है की नाही दर शनिवार रविवार. पण जितके येतात शाळेकडे कमी फिरकणारे. पण तुमचा सारखा ग्रुप क्वचित एखादा असा असतो की त्यांना वाटतं की आपण कुठेतरी लांब चालले तर काहीतरी आपलं सामाजिक कर्तव्य, सामाजिक बांधिलकी आपली काहीतरी असावी आणि ती तुम्ही सगळ्यांनी जपणूक केलेली आहे. आणि तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या ह्या अशा कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भले बॅच जरी पुढे गेली तरी पण आपल्याला साहित्य राहतील अशा गोष्टी म्हणून आम्ही साहित्य आणले. आता नाळ 2 पिक्चर रिलीज झाला, त्याच्यामध्ये हे आपल्या शाळेचे 26 विद्यार्थी होते. ते बॅट वगैरे खेळायलाच होते, पण त्यांना काय वाटतं नाही का शाळेला आपण साहित्य द्यावं. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 500-500 रुपये दिले, झालं. शाळेसाठी चांगलं आहे ना, म्हणजे दोरी उड्या वगैरे, बॅडमिंटन रॅकेट. असं करूया मग शाळेला तुम्ही चालेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व साहित्यांची वाटप केले. आता आपल्याला बिस्किट वगैरे देखील आणले, तर बिस्किट वगैरे देखील वाटूया. आपण गेल्या टायमाला आलो तेव्हा थोडा पट जास्त होता पोरांचा, आता या टायमाला फक्त 30 पोरं आहेत. तर आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण केलं आहे. म्हणजे स्पोर्ट्सच्या गोष्टी बघू शकता, बॅट आहे, बॅडमिंटन आहे, फुटबॉल आहे, प्लस बॉल्स वगैरे आहेत, रशी उड्या आहेत, दोरी उड्या. आणि आता बिस्किट वाटप करूया. टीचर आपलं नाव काय? मॅडम, मी ओतूरला राहते. अच्छा. पुण्यावरून माझी बदली 2019 ओके. 2019 पासून इथं आहे. अच्छा. तर मित्रांनो आता आपण मस्त की पूर्ण घाट वगैरे क्रॉस करून आलो आहे आणि पुढे आलो आहे. आता एक फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसची इथं आलो आहे. बघा आता मस्त की स्विमिंग पूल वगैरे आहे. आता इथे आपल्याला जेवायला वगैरे बनवायचं आहे. मस्त की जेवायला वगैरे बनवू आणि नंतर मग इथून निघू थोडा एक 5-6 वाजता वगैरे. बघू मस्त फार्म हाऊस आहे, एकदम खूप सुंदर आहे. इथे या साईडला स्विमिंग पूल आहे, या साईडला पूर्ण गार्डन वगैरे आहे, गार्डन एरिया आहे. ते पाळणे वगैरे आहेत, तिकडे झाडं वगैरे आहेत, पाठी देखील मस्त आहे. वरती पार्टी बिटीसाठी मस्त बसायला केलेलं आहे. आणि हा स्विमिंग पूल. आता स्विमिंग पूलमध्ये आपण मस्त की डुबक्या मारूया जरा अशा.